ओके, सर्वांना पीपीटी दिसते का? स्क्रीन शेअर केली दिसते का? बघा एकदा. नहीं अभी आ गई सर. जिसके सर अच्छा अच्छा, हाँ. तो क्या लिखा है भावना? स्क्रीन पे क्या लिखा है स्लाइड पे? पहले प्रिपरेशन ऑफ बेंजाल्डिहाइड, राइट? बेंजाल्डिहाइड्स. ओके ओके, ठीक है. कल ये स्टार्ट किया था. ओके, स्टार्ट करेंगे अपन. देखो, कल अपन ने लिया था कि प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स, ये टॉपिक स्टार्ट किया था. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स, इसमें अपन ने दो टाइप के अल्डिहाइड प्रिपेयर करना है. तो फर्स्ट जो है प्रिपरेशन ऑफ एसिटाल्डिहाइड, ये आपने कंप्लीट किया. इन दैट केस प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड जो है, एसिटाल्डिहाइड पर्टिकुलर, तो उसमें अपन ने क्या किया था? 3 रिएक्शंस देखे. प्रिपरेशन ऑफ एसिटाल्डिहाइड फर्स्ट from ethyl alcohol, or which also known as ethanol. Second, preparation of acetaldehyde from ethylene dichloride. And third, preparation of acetaldehyde from acetylene. Okay, ये 3 रिएक्शन जो है ये अपन ने देखे. अब नेक्स्ट पार्ट जो है, अब बारी है प्रिपरेशन ऑफ एरोमेटिक अल्डिहाइड. कल जो लिया था वो है एलिफेटिक अल्डिहाइड, एसिटाल्डिहाइड. अब एरोमेटिक अल्डिहाइड का एग्जांपल है अपने पास यहाँ बेंजाल्डिहाइड. तो उसके प्रिपरेशन रिएक्शंस यहाँ देखना है. उसके कितने प्रिपरेशन रिएक्शंस हैं? 2 प्रिपरेशन रिएक्शंस. प्रिपरेशन ऑफ बेंजाल्डिहाइड फर्स्ट फ्रॉम बेंजीन एंड सेकंड फ्रॉम टोलिन. इस 3 प्रिपरेशन यहाँ, सॉरी 2 प्रिपरेशन यहाँ आपने को देखना है. ओके, आई थिंक फर्स्ट प्रिपरेशन रिएक्शन जो है प्रिपरेशन ऑफ बेंजाल्डिहाइड फ्रॉम बेंजीन, ये अपन ली थी. ये रिएक्शन भी आपके सामने है. प्रिपरेशन ऑफ benzaldehyde from benzene. This reaction is also known as a formulation of benzene or Gatterman-Koch reaction. Right? Okay, तो next reaction देखेंगे अपन यहाँ preparation of benzaldehyde from toluene. Preparation of benzaldehyde from toluene. ओके, फर्स्ट लेंगे अपन प्रिपरेशन ऑफ बेंजाल्डिहाइड फ्रॉम टोलिन. अब टोलिन आल्सो नोन एज, आल्सो कॉल्ड एज मिथिल बेंजीन. उसे क्या कहेंगे? मिथिल बेंजीन. बिकॉज स्ट्रक्चर आपके सामने देखो, यहाँ CH3 ग्रुप है, बेंजीन रिंग को अटैच है. ओके, दैट्स व्हाई नोन एज मिथिल बेंजीन. और उसे क्या कहते हैं? टोलिन. आवाज रेडमी कोण आहे? रेडमी आवाज म्यूट कर रहे हैं सगळे. ओके, तो फर्स्ट बाय ऑक्सिडेशन ऑफ टोलिन. आता टोलिनचे ऑक्सिडेशन रिएक्शन्स आपल्याला परफॉर्म करायचे आहे आणि त्यामध्ये प्रिपेअर करायचं आहे बेंजाल्डिहाइड. ओके, अगेन आता इथे महत्वाचा पार्ट थोडासा, म्हणजे यामध्ये आपल्याला ABC 3 रिएक्शन शिकायचे. मग त्या कशा, कोणत्या? आता डिपेंडिंग अपॉन द रिएजंट्स, जो रिएजंट आपण ऑक्सिडेशन साठी यूज करतोय त्याच्या आधारे या ठिकाणी 3 रिएक्शन पडले. 3 पार्ट ABC अशा 3 टाइप्स केले आहेत. प्रिपरेशन ऑफ बेंजाल्डिहाइड फ्रॉम टोलिन. नाउ फर्स्ट पहिले बघा, बाय यूजिंग chromium trioxide in acetic anhydride, CrO3, chromium trioxide आणि acetic anhydride. ओके, याचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे? आता टोलिन इट कैन कन्वर्ट इनटू बेंजाल्डिहाइड. तर बघू आपण या रिएक्शन मध्ये काय आहे. ओके, ते सिंपल या रिएक्शन मध्ये सरळ काय दिले बघा. टोलिन रिएक्ट विथ acetic anhydride, react with acetic anhydride in presence of chromium trioxide. Okay, so first it gives benzalidine acetate. म्हणजे काय झालं तुमच्या लक्षात येईल आता की एक पेन घेतो. हे बघा, इथला जो 2 हायड्रोजन आहे, हे 2 हायड्रोजन जो आहे हा इथला एवढा पार्ट रिमूव्ह झाला आहे. ओके, म्हणजे हा C डबल बॉन्ड O
ऍसिटेट, हा राईट, ओके ऍसिटेट. बघा इथे काय आहे आता सर्व सर्व हा जो याचं नाव जे दिलंय बेन्झालिडिन ऍसिटेट, हा जो पार्ट आहे एवढा, हा जो पार्ट दिसतो आपल्याला हा पार्ट आहे ऍसिटेट. इथे जर एच असता आपण याला काय नाव देतोय ऍसिटिक ऍसिड. ओके, एच निघून गेलाय त्या COH ग्रुप मधला आणि त्या ठिकाणी आपण काय लावतो हा बेन्झिन रिंग म्हणजे बेन्झिन आणि CH2 मिथिल बेन्झिन आपण त्याला काय केलं अटॅच केलं. मग असे ग्रुप किती घेतले आपण या ठिकाणी ऍसिटेट ग्रुप किती घेतले 2. ओके, आणि तो एकाच कार्बनला अटॅच म्हणून नाव काय दिलं त्याला बेन्झालिन ऍसिटेट. That means here in this reaction, preparation of benzaldehyde from toluene by using acetic anhydride and chromium trioxide. When toluene reacts with acetic anhydride in presence of chromium trioxide, then it first gives benzaldehyde acetate, which on further acid hydrolysis. मग नंतर जर समजा त्याचा आपण acid hydrolysis केलं, which on further acid hydrolysis it gives benzaldehyde आणि आपल्याला काय मिळेल त्या ठिकाणी बेन्झाल्डिहाइड मिळेल. ओके, म्हणजे हा जे आहे C डबल बॉन्ड OH हा जो फंक्शनल ग्रुप आहे हा फंक्शनल ग्रुप कशाचा आहे अल्डिहाइडचा, राईट. ओके, का बरं, कारण या कार्बोनिल कार्बनला त्या ठिकाणी एक हायड्रोजन ॲटम अटॅच आहे, ऍटलीस्ट वन हायड्रोजन ॲटम डायरेक्टली अटॅच टू कार्बन कार्बन. सच ग्रुप किंवा सच कंपाऊंड इज नोन ॲज अ बेन्झाल्डिहाइड. ओके, म्हणजे याचा अर्थ हे काय झालं आता या ठिकाणी बेन्झाल्डिहाइड फॉर्म नोन ॲज अ अल्डिहाइड. आता इथे बेन्झिन रिंग असल्यामुळे याला काय म्हटलं आपण बेन्झाल्डिहाइड. ओके, ही रिएक्शन आहे प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड फ्रॉम टोलिन ए पार्ट बाय युझिंग ऍसिटिक अँड बघा रिएजंट फक्त इथे चेंज आहे म्हणून याचं नाव आपण त्याला ए पार्ट म्हणून दिलं. ओके, नाऊ बी बघा आता सेम प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड फ्रॉम टोलिन by using bromide and CS2 किंवा CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड किंवा कार्बन डायसल्फाइड हा आपण या ठिकाणी काय करू रिएजंट यूज करणार आहोत. ओके, दिस रिएक्शन इज ऑल्सो नोन एज अ इटार्ड रिएक्शन. या रिएक्शन दुसरं नाव काय दिलं बघा इथं अंडरलाईन केली होती, या रिएक्शनला काय नाव दिलं इटार्ड रिएक्शन. ओके, आता या रिएक्शन मध्ये सुद्धा काय रॉ मटेरियल जो आपला तो कोण आहे टोलिनच असणार आहे. फक्त आपण या ठिकाणी जो एजंट आहे रिएजंट आहे तो मात्र काय केलाय चेंज केला. वरच्यामध्ये आपण ऍसिटिक अनहायड्राइड आणि क्रोमिक ऍसिड घेतला होता CrO3 क्रोमियम ट्रायऑक्साइड. आता या ठिकाणी आपण घेतो बाय युझिंग क्रोमिक क्लोराइड आणि इन CCl4 किंवा CS2 इथं तसं आपण लिहिलेलं सुद्धा आहे याच्यामध्ये. ओके, बघा आता सेम टोलिन रिएक्ट विथ क्रोमिल क्लोराइड इन कार्बन डायसल्फाइड किंवा CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड. देन इट फर्स्ट गिव्स ऍडिशन प्रोडक्ट. ऍडिशन प्रोडक्ट यासाठी म्हटलं बघा या टोलिन मधला कोणताच पार्ट काही रिमूव्ह झाला नाही, ना हायड्रोजन रिमूव्ह झालाय ना डबल बॉन्ड होता तो ब्रेक झालाय. फक्त काय झालं या ठिकाणी हा जो ग्रुप आहे हा क्रोमिल क्लोराइडचा ग्रुप हा फक्त या ठिकाणी इथे त्याला जॉईन झाला आहे म्हणून याला काय नाव दिलं ऍडिशन कॉम्प्लेक्स. हा ऍडिशन कॉम्प्लेक्स जो काय हा काही स्टेबल नाही, मग हा काय होतो याचं परत या ठिकाणी इट गेट कन्वर्ट इनटू बेन्झाल्डिहाइड. परत आपल्याला त्याचं कन्वर्शन कशामध्ये झालेलं दिसते यामध्ये बेन्झाल्डिहाइड मध्ये. ओके, आणि ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन होते ऍट अबाउट 40 डिग्री सेल्सिअस 40 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथे आपण असं लिहू शकतो यामध्ये रिएक्शन टेक प्लेस 40 डिग्री सेल्सिअस 40 डिग्री सेल्सिअसला ही रिएक्शन या ठिकाणी. ओके, म्हणजे हा झाला बी पार्ट प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड फ्रॉम टोलिन. कशामुळे फक्त या ठिकाणी आपण काय केलं रिएजंट चेंज केलं. ओके, तिसरी रिएक्शन्स प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड फ्रॉम टोलिनच. ओके, सेम तिसरी रिएक्शन असणार आहे फक्त फ्रॉम आवाज येत नाही हा मेसेज टाका ते आवाज येत नाही आवाज येत नाही आवाज येत नाही. मी आता म्यूट केले असल्यामुळे त्यांना ते कदाचित माझं लक्ष नसेल. येतो ना आवाज? मी ते म्यूट ऑल केलं ना थोडस ते त्यांची हे झाली असेल.
हॅलो, आवाज येतो रे? हो सर येतोय. आ रहा है सर. हा तुम्ही, अच्छा, पळसकर आला का आवाज तुला? तुझाच आवाज येत नाही भाऊ. ओके ओके, ठीक आहे, म्यूट करा सगळेजण आता. ओके, मग आपण घेऊ आता तिसरी रिॲक्शन, थर्ड रिॲक्शन, प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड फ्रॉम टोलिन. बघा इथं सुद्धा तिसऱ्या रिॲक्शन मध्ये सुद्धा काय करायचं आपल्याला, प्रोसेस तीच आहे, ऑक्सिडेशन ऑफ टोलिन. फक्त आपल्याला एजंट रिएजंट आपण या ठिकाणी सुद्धा बदललाय. या ठिकाणी कोणतं रिएजंट वापरतोय आपण बघा, कारण कार्बन डायऑक्साइड अँड V2O5 व्हॅनिडियम पेंटॉक्साइड्स. ओके, या ठिकाणी ही आपण रिॲक्शन परफॉर्म करणार. This reaction is take place at about 200 degrees Celsius. That means toluene undergoes oxidation by using vanadium pentoxide in presence of CO2 at 200 CO2 at 200 degrees Celsius. Then it gives बेन्झाल्डिहाइड. म्हणजे सरळ सरळ ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. आणि आता तर तसं माहिती आहे की V2O5 जो आहे आणि ऑक्सिजन आपण काय करतो या ठिकाणी ऑक्सिडेशन साठी यूज करतोय. आणि रिॲक्शनचं टेम्परेचर जे असणार आहे ती किती, यामध्ये 200 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर आहे. म्हणजे या ठिकाणी ऍक्च्युली हे असं आहे, लक्षात घ्या, हा इथे, आणि हा सी जो आहे हा कशाचा आहे, डिग्री सेल्सिअसचा आहे. इथे आपण थोडंसं कॉमा करायचं आहे म्हणजे आपल्याला कळेल. ओके, मिथिल. त्याचे क्वेश्चन कसे असते बघा, आता पर्टिक्युलर तुम्हाला रिॲक्शनचा उल्लेख करून जर विचारलं तर मग तुम्हाला तेच लागेल. फॉर एक्झाम्पल, हाऊ विल यू प्रिपेअर बेन्झाल्डिहाइड फ्रॉम टोलिन बाय इटाल रिॲक्शन, असं जर असेल, किंवा बाय युझिंग व्हॅनेडियम पेंटॉक्साइड असं जर असेल, तर पर्टिक्युलर जे विचारलं तेच लिहावं लागेल. व्हॅनेडियम पेंटॉक्साइड म्हटलं तर सी रिॲक्शन लिहावं लागेल, इटाल रिॲक्शन म्हटलं तर ए रिॲक्शन लिहावं लागेल. किंवा जनरल जर त्यांनी विचारलं की हाऊ वुड यू प्रिपेअर बेन्झाल्डिहाइड फ्रॉम टोलिन, फक्त असं असेल, मग तुम्हाला चॉईस आहे, यामध्ये तुम्ही ए लिहू शकता, बी रिॲक्शन लिहू शकता, किंवा सी रिॲक्शन सुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ओके, एवढा पाठ लक्षात आला सगळ्यांच्या आता. आता आपण नेक्स्ट पार्ट करू, प्रिपरेशन ऑफ कीटोन्स. एकदा थोडंसं मागचं रिकॉल करतोय बघा, आपण म्हटलं प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड, त्यामध्ये आपण दोन पार्ट पडतोय, प्रिपरेशन ऑफ ऍसिटाल्डिहाइड अँड प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड. प्रिपरेशन ऑफ ऍसिटाल्डिहाइड मध्ये आपण 3 रिॲक्शन घेतल्या. प्रिपरेशन ऑफ ऍसिटाल्डिहाइड फ्रॉम इथेनॉल म्हणजे इथिल अल्कोहोल, सेकंड फ्रॉम इथिलीन डायक्लोराइड, थर्ड फ्रॉम ऍसिटिलीन. ओके, हा झाला ऍसिटाल्डिहाइडचा प्रिपरेशनचा पार्ट. नेक्स्ट पार्ट घेतला आपण प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड. इन केस ऑफ प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड इथे सुद्धा आपण काय केलंय, 2 रिॲक्शन घेतले स्टडी केले. प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड फ्रॉम बेन्झीन एक, आणि प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड फ्रॉम टोलिन. हा, टोलिन मध्ये मात्र आपण डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ रिएजंट्स, अगेन त्याचे आपण 3 पार्ट पडले, ए बी सी. ओके, इन फर्स्ट केस टोलिन रिॲक्ट विथ ऍसिटिक अनहायड्रेट अँड CrO3. ओके, सेकंड केस मध्ये इटाल रिॲक्शन म्हटलं आपण, सेकंड रिॲक्शनला सेकंड जी रिॲक्शन घेतली आपण त्यामध्ये, तर त्या ठिकाणी आपण काय केलं असेल, टोलिन इट रिॲक्ट विथ CrO2 Cl2 इन कार्बन टेट्राक्लोराइड और कार्बन डायऑक्साइड. अँड लास्ट रिॲक्शन घेतली आपण सी नंबरची, प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड फ्रॉम टोलिन by using oxidizing which V2O5 at 200 degrees Celsius. पळसकर, तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम बाळा, तुझा आवाजाचा प्रॉब्लेम जो येतोय तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. बाकी सर्वांना आवाज येतोय, तुलाच आवाज येत नाही फक्त. अलग लक्षात, तुझ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बघा, काही बघ एकदा चेक करशील. ओके, चला आता नेक्स्ट पार्ट घेणार आहोत आपण, प्रिपरेशन ऑफ कीटोन. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचंय, प्रिपरेशन ऑफ कीटोन मध्ये सुद्धा सेम 2 पार्ट घ्यायचे. फर्स्ट प्रिपरेशन ऑफ कीटोन, दॅट मीन्स प्रिपरेशन ऑफ ऍसिटोन,
आणि सेकंड प्रिपरेशन ऑफ ऍसिटोफिनॉल. प्रिपरेशन ऑफ ऍसिटोफिनॉल अशी यामध्ये आपल्याला दोन पार्ट इथे सुद्धा स्टडी करायचे, जसे की आपण ऑलरेडी स्टडी केले कुठे अल्डिहाइड मध्ये. प्रिपरेशन ऑफ ऍसिटाल्डिहाइड आणि प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइड हे ॲलिफॅटिक्स एक्झाम्पल, बेन्झाल्डिहाइड हे ॲरोमॅटिक्स एक्झाम्पल. तसं इथं आता आपण काय करणार आहोत, सेम तसंच प्रिपरेशन ऑफ in case of ketone, first preparation of acetone means याचा अर्थ कोणते एक्झाम्पल झाले, हे ॲलिफॅटिक्स आणि प्रिपरेशन ऑफ ऍसिटोन हे ॲरोमॅटिक एक्झाम्पल. ओके, चला मग आता आपण बघू प्रिपरेशन ऑफ ऍसिटोन. कॉमन नेम ऑफ ऍसिटोन. याचं ऍसिटोनचं कॉमन नेम पुन्हा काय दुसरं, डायमिथिल कीटोन. डायमिथिल कीटोन. आपण आययुपीएसी नेम कॉमन नेम बघितले. तर ऍसिटोन आणि डायमिथिल कीटोन दोन्ही नाव जे आहेत ही कॉमन नेम आहे, डिराइव्ह नेम आहे कशाचे, कीटोनच्या पहिल्या एक्झाम्पलचे. ओके, CH3 C11 CH3 चे. आणि त्याचा आययुपीसी नेम जे आहे ते आहे प्रोपॅनॉल. काय ते प्रोपॅनॉल. बघा आपल्याला माहिती आहे आययुपीसी लेटर, आययुपीसी मध्ये एंडिंगला जर AL असेल तर तो अल्डिहाइड, पॅरेंटच्या एंडिंगला जर ONE असेल तर तो काय येतो, कीटोन. ओके, म्हणून याला काय नाव दिलं, प्रोपॅनॉल. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला सुद्धा इथे सुद्धा 3 रिएक्शन्स घ्यायच्या. प्रिपरेशन ऑफ ऍसिटोन फर्स्ट फ्रॉम आयसोप्रोपिल अल्कोहोल, म्हणजेच कोणतं अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल. सेकंड फ्रॉम आयसोप्रोपिलिडीन डायक्लोराइड, म्हणजेच कोणतं, जेमिनल डायलाइड. असं ते कोणतं एक्झाम्पल, जेमिनल डायलाइड. आणि थर्ड प्रिपरेशन फ्रॉम प्रोपाइन, म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल आहे, ऍसिटिलीनचं एक्झाम्पल. किंवा त्याला दुसरं आपण पॅरेंटला अल्केन म्हणतो, अल्केनला दुसरं नाव काय दिलं, ऍसिटिलीन. ओके, हे जे आहे या ठिकाणी फक्त आपल्याला कीटोन तयार करायचं म्हणून आपण एक्झाम्पल तेच घेतले, अल्कोहोलच घेतला पण सेकंडरी घेतला. जेमिनलच डायलाइड घेतला, फक्त आयसोप्रोपिलिडीन घेतला. आणि अल्काइन म्हणजे ऍसिटिलीन घेतला, पण तो कोणता घेतला, प्रोपाइन घेतला. म्हणजे सगळं ऍज इट इज जसं तसंच आहे, जसे की ऍसिटोनचे प्रिपरेशन आहे, फक्त काय आहे सेकंडरी टाईप या ठिकाणी आपण घेतोय. ओके, यामध्ये आता आपण फर्स्ट घेऊ मग प्रिपरेशन ऑफ ऍसिटोन फ्रॉम आयसोप्रोपिल अल्कोहोल. What is the IUPAC name of isopropyl alcohol? कोण सांगतं, IUPAC name of isopropyl alcohol. आवाज येतो सगळ्यांना? हा, काय येतं नाव आयसोप्रोपिल अल्कोहोलचं, IUPAC नेम काय आहे? कारण प्रश्न आपल्याला जे विचारतील ते कॉमन नेम मध्येच विचारतील असं आहे का, की हाऊ विल यू प्रिपेअर ऍसिटोन फ्रॉम आयसोप्रोपिल अल्कोहोल, असंच असेल असं नाही, असं येऊ शकतं, हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपॅनॉल फ्रॉम, काय असेल, आययुपीसी नेम काय आहे, आवाज नाही येत. मिथाइल अल्कोहोल. डायमिथाइल अल्कोहोल. नाही, आययुपीसी नेम मध्ये आपण असं लावत नाही ना. आययुपीसी नेम मध्ये काय असतं, जो पॅरेंट आहे त्या पॅरेंटच्या शेवटी 1 2 प्रॉपर आपण सर्विस या ठिकाणी मिथाइल प्रोपेन. आवाज नाही. बघा आता आता असं स्ट्रक्चर काढतो इथे तुम्हाला, CH3 CH एन प्रोपेन. इथे OH आणि हा इथे CH3. आता बघा बरं, आता येतं का तुम्हाला, तर 1 2 किती सिंपल आहे. काय म्हटलं आपण, आययुपीसी नेमचे रूल काय असतात, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्यू चेन ऑफ कार्बन अँड कंटिन्यू फंक्शनल ग्रुप. इथे चेन ते 3च कार्बन आहे, म्हणजे ही चेन झाली. राईट डाऊन द नेम ऑफ दॅट पॅरेंट सिलेक्टेड चेन ॲज अ पॅरेंट अल्केन. सिलेक्टेड चेन मध्ये किती कार्बन आहे, 3. त्याचा पॅरेंट अल्केन कोणता येतो, त्याचा पॅरेंट अल्केन येतो प्रोपेन. त्याचा पॅरेंट अल्केन येईल प्रोपेन. ओके, मग नंतर काय, नंबरिंग द सिलेक्टेड कार्बन ॲटम स्टार्टिंग फ्रॉम द एंड विच इज क्लोजर टू द फंक्शनल ग्रुप. मग 1 2 3 ही नंबरिंग झाली. 2 नंबरला OH ग्रुप आहे म्हणून इथे 2 लिहिलं. परंतु आता या ठिकाणी फंक्शनल ग्रुप कोणता आहे, OH आहे.
मग काय म्हटलं, रिप्लेस द एंडिंग लेटर ई, रिप्लेस द एंडिंग लेटर ई फ्रॉम पॅरेंट अल्केन OL. बाय हा कशाने, राईट बाय ओएल, बाय ओएल म्हणजे ती या ठिकाणी काय लिहायचं फक्त, म्हणजे नाव काय लिहायचं मग 2 प्रोपेनॉल. आलं का लक्षात? आयसोप्रोपिल अल्कोहलचं कॉमन नेम काय मग 2 प्रोपेनॉल. ओके, सो क्वेश्चन, हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपॅनॉल फ्रॉम 2 प्रोपेनॉल. ओके, किंवा प्रोपेन 2 ओएल असं सुद्धा आपण म्हणतो त्याला. बघू आपण रिॲक्शन काय बनवतो. ओके, आयसोप्रोपिल अल्कोहल म्हणजे, अरे हे काय इथे दिलेले ना वरती, तुम्ही स्क्रीन बघत नाही याचा अर्थ, हे काय स्क्रीनवर दिलेले टू ना. प्रोपेनॉल आहे. हा, हे काय स्क्रीनवर दिले की नाही. When the isopropyl प्रोपेनॉल alcohol, that is 2-propanol, react with acidified potassium dichloride under control condition to form acetone. हं? म्हणजे काय केलं आपण, आयसोप्रोपिल अल्कोहल जे सेकंडरी अल्कोहल जे अंडरगोज ऑक्सिडेशन बाय युझिंग acidified potassium dichloride. बघा इथेही तेच वापरलं आणि तिथेही तेच आहे. तिथे म्हणजे कुठे, प्रिपरेशन ऑफ acetaldehyde फ्रॉम इथेनॉल, प्रिपरेशन ऑफ acetaldehyde फ्रॉम इथेनॉल, तिथेही आपण काय केलं, तीच रिॲक्शन यूज केली होती. ओके, हाच ऑक्सिडायझिंग एजंट आपण वापरलेला होता. सरळ सरळ सिंपल रिॲक्शन्स आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर विचार केला, हा H, हा O आणि हा H, हा असा पार्ट काय झाला इथून रिमूव्ह झाला इन द फॉर्म ऑफ वॉटर. ओके, आणि हा ऑक्सिजन या कार्बनला डबल बॉन्ड, दॅट मीन्स इट इज गिव्ह ॲसिटोन ऑर. क्लिअर? चला सेकंड, याच्यामध्ये कधी कधी क्वेश्चन असा येतो, हाऊ विल यू कन्वर्ट 2 प्रोपेनॉल टू प्रोपॅनोन किंवा आयसोप्रोपिल अल्कोहल टू ॲसिटोन, असा सुद्धा क्वेश्चन याच्यावरती या फॉर्म मध्ये सुद्धा विचारू शकता. ओके, चला आपण सेकंड प्रिपरेशन रिॲक्शन्स घेऊ. आता ती सेकंड प्रिपरेशन रिॲक्शन्स आहे फ्रॉम isopropylene dichloride, that means geminal dihalides. Geminal dihalide means the dihalogenated of alkane in which two halogen atom directly attached to only one carbon atom, किंवा same carbon atom, Single carbon atom. single carbon atom, right? Okay, such compound is known as geminal. बघा इथे तसं आहे की नाही, इथे काय आहे, दोन्ही क्लोरीन याच कार्बन ॲटमचे, दॅट्स व्हाय नोन ॲज. आता इथे मी चुकून आयसोप्रोपिल अल्कोहल लिहिलंय, ऍक्च्युली हा आयसोप्रोपिल अल्कोहल आहे का, नाही, आयसोप्रोपिलिन डायक्लोराइड. Now the isopropylene dichloride undergoes alkaline hydrolysis. बघा इथेही तीच रिॲक्शन आहे, अल्कालाइन हायड्रोलायसिस वापरला आपण इन केस ऑफ प्रिपरेशन ऑफ acetaldehyde फ्रॉम इथिलिन डायक्लोराइड, तिथे तेच वापरलं. म्हणजे जवळपास रिॲक्शन सेम आहे, फक्त स्टार्टिंग जे मटेरियल आहे ते बघा, तिथे स्टार्टिंग मटेरियल इथिलिन डायक्लोराइड येतो, इथे स्टार्टिंग मटेरियल आहे आयसोप्रोपिलिन डायक्लोराइड. फक्त एवढा फरक आहे. कारण का बरं, कारण आपल्याला तयार करण्याचा जो आपला प्रोडक्ट आहे तोच आपल्याला वेगळा करायचा आहे ना, म्हणून. बाकी प्रोसेस तीच आहे. इथे सुद्धा आपल्याला अल्कालाइन हायड्रोलायसिस करायचे. फर्स्ट इट गिव्स अगेन हियर, फर्स्ट इट गिव्स अनस्टेबल डायटॉक्सी कंपाऊंड. डायटॉक्सी, व्हाय दिस इज नोन एज डायटॉक्सी. बघा इथे हा एक OH ग्रुप आहे, हा एक OH ग्रुप आहे, म्हणून काय म्हटलं, दोन हायड्रॉक्सी ग्रुप आहे, दॅट्स व्हाय नोन एज डायटॉक्सी. आणि असा जो ग्रुप हा कसा आहे, अनस्टेबल आहे, एकाच कार्बनला 2 OH ग्रुप. म्हणजे मग परत काय होईल, हियर dihydroxy compound itself eliminate water molecules आणि to form acetone. म्हणजे इथेही परत तेच यामध्ये बघा, हा H, हा पार्ट, हा OH, असा हा काय झाला इथून इलिमिनेट झाला. म्हणजे या ठिकाणी काय झाला, -H2 झाला आणि आपल्याला मिळाला मग ॲसिटोन. ओके, नाव दिस इज नोन एज ॲसिटोन. CH3 C डबल बॉन्ड CH3 किंवा डायमिथिल कीटोन, कॉमन नेम, आणि IUPAC नेम प्रोपॅनॉल. ओके, नाउ नेक्स्ट रिएक्शन आहे प्रिपरेशन ऑफ ॲसिटोन फ्रॉम प्रोपाइन. बघा बरं इथे आणि तिथे काय फरक आहे, तिथे ॲसिटिलीन पासून होतं म्हणजे फर्स्ट मेंबर होता, इथे सेकंड मेंबर आहे. आणि तिथे आपल्याला ॲसिटाल्डिहाइड करायचं म्हणून फर्स्ट मेंबर आहे, इथे आपल्याला ॲसिटोन करायचं म्हणून सेकंड मेंबर वापरला आपण, म्हणजे तो आहे प्रोपाइन. ओके, बाकी ते सेम. अगेन हियर the propyl undergoes hydration by using 30% sulfuric acid and 1% mercuric sulfate. Okay, it first gives unstable vinyl alcohol
which all rearrange to form acetaldehyde म्हटलं तर ऍक्च्युली तर काय पाहिजे टू फॉर्म ऍसिटोन किती पाहिजे ऍसिटोन ओके टू फॉर्म ऍसिटोन सेम रिएक्शन्स आहे CS3 आता बघा बेसिक डिफरन्स काय झाला बघा ऍसिटिलीन मध्ये आणि किंवा त्याला इथाइन म्हणू आपण आणि यामध्ये प्रोपाइन मध्ये फक्त एक हायड्रोजन ॲटम गेला CS3 यांना सेकंड मेंबर ऑफ अल्काइन ओके और ऍसिटिलीन ठीक आहे आता ह्या तीन रिएक्शन्स घेतल्या आपण विच इज ऑलरेडी म्हणजे आपण स्टडी केलेले आहे सिमिलर टू दॅट ऑफ द प्रिपरेशन ऑफ acetaldehyde first from ethyl alcohol second from ethylene dichloride third from acetylene इथे तसंच आहे प्रिपरेशन ऑफ एसिटोन फर्स्ट फ्रॉम आयसोप्रोपिल अल्कोहोल सेकंड फ्रॉम प्रोपिलिडिन डायक्लोराइड आणि थर्ड फ्रॉम प्रोपाइन सेम आहे काही त्यामधला फरक नाही म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ते फक्त स्टार्टिंग मटेरियल आपल्याला काय करायचं बदलायचं बाकी एजंट जो आहे रिएजंट जो आहे तो आपण सेम यूज केलाय कारण प्रोसेस तीच आहे तिथे हायड्रोलायसिस म्हटलं इथे हायड्रोलायसिस इथे हायड्रेशन आहे तिथे हायड्रेशन आहे पहिल्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आहे इथे ऑक्सिडेशन म्हणजे सगळं काही सारखंच आहे ओके आता आपण नेक्स्ट घेऊ म्हणजे आता हा झाला फर्स्ट पार्ट प्रिपरेशन ऑफ ऍसिटोन म्हणजे ॲलिफॅटिक कीटोनचा पार्ट झाला आता आपण ॲरोमॅटिक कीटोन तयार करू आपल्याला बघायचं आता ॲरोमॅटिक कीटोन ओके हे बघा दिसतं सगळ्यांना प्रिपरेशन ऑफ ऍसिटोफिनॉल किंवा मिथिल फिनिल कीटोन आता असं नाव काय त्याला ते आपण मिथिल फिनिल कीटोन हे वेगळं ऐकलं का थोडं वाटतं का थोडंसं बघा आपल्याला माहिती आहे की कीटोनच्या कॉमन नेम मध्ये आपण काय करतोय की दोन अल्किल ग्रुप जे अटॅच आहे किंवा एक अल्किल एक अरिल ग्रुप किंवा दोन्ही अरिल ग्रुप जे अटॅच आहे कार्बनला त्याच्या नावानुसार आपण लिहितो हो की नाही म्हणजे या ठिकाणी आता हे काय या साईडनी एक बेंझिन रिंग आहे आणि एक मिथिल ग्रुप आहे म्हणून काय नाव द्याल त्याला मिथिल फिनिल कीटोन असं आणि त्याचंच दुसरं नाव जे आहे ते आहे ऍसिटोफिनॉल म्हणजे कीटोन आहे पण कोणता आहे तो ॲरोमॅटिक आहे ओके चला आपण आता त्याची प्रिपरेशन रिएक्शन घेऊ जसं आपण बेन्झाल्डिहाइड शिकल्या तसे याचे प्रिपरेशन रिएक्शन बघू आपण आता तर फर्स्ट प्रिपरेशन आहे प्रिपरेशन ऑफ ऍसिटोफिनॉल फ्रॉम बेन्झीन पहिल्या बेन्झीन पासून बाय ऍसिटायलेशन प्रोसेस म्हणजे सरळ आपल्याला ऍसिटायलेशन करायचं आता आपल्याला चांगल्या प्रकारे सगळ्यांना माहिती की इन केस ऑफ ऍसिटायलेशन म्हणजे आपण दोन एजंट वापरतो ऍसिटायलेटिंग एजंट एक आहे ऍसिटिक अननाइट्राइड आणि सेकंड आहे ऍसिटिल क्लोराइड ठीक आहे तर इथे कोणता वापरला बघा बरं या ठिकाणी लिहिलं आहे ऍसिटिल क्लोराइड ओके when benzene undergoes acetylation by using acetyl chloride in presence of AlCl3 to form acetophenol सिंपल सरळ रिएक्शन आपल्याला ही यामध्ये दिसते की काय आहे बेन्झीनला रिएक्ट करायचं आहे त्याला कशासोबत ऍसिटिल क्लोराइड सोबत ऍज अ ऍसिटायलेटिंग एजंट म्हणजे ऍसिटिल ग्रुप ऍड करण्यासाठी आपल्याला त्याला वापरायचं आहे आणि तसे ते दोनच वापरतो आपण एक तर हा किंवा ऍसिटिक अननाइट्राइड त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे की कुठे कोणतं वापरला आपण तर दोन पैकी ते एकच असणार आहे ओके बेन्झीन रिएक्ट विथ ऍसिटिक क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 देन इट गिव्स ऍसिटोफिनॉल म्हणजे काय झाला हा H हा Cl सोबत गेला असं कन्सिडर करा आणि सरळ या ठिकाणी Cl मिळाला म्हणजे आपल्याला या रिएक्शन्स मध्ये या ठिकाणी या रिएक्शन मध्ये आपल्याला सरळ रिएक्शन झालेली दिसते की HCl निघून गेला आणि त्या ठिकाणी हा ऍसिटिल ग्रुप जो आहे CH3 C+O हा ग्रुप काय झाला जॉईन झाला म्हणजे सिंपल सरळ रिएक्शन आहे की प्रिपरेशन ऑफ ऍसिटिल फ्रॉम बेन्झीन हाऊ कशा प्रकारे ऍसिटायलेशन रिएक्शन ओके चला आता आपण सेकंड बघू सेकंड आहे ऑक्सिडेशन ऑफ इथिल बेन्झीन आता बघा सिंपल आहे इथिल बेन्झीन म्हटलं आताच मगाशी मी तुम्हाला म्हटलं तर टोलिनला दुसरं नाव काय देतो आपण मिथिल बेन्झीन म्हणजे बेन्झीन रिंग त्याला काय अटॅच CH3 आता इथे इथिलच्या ऐवजी मिथिलच्या ऐवजी काय म्हणजे इथिल म्हणजे याचा अर्थ आपल्याला बेन्झीन रिंग आणि त्याला काय अटॅच असेल C2H5 यापासून आपल्याला काय करायचं आहे ऍसिटोफिनॉल तयार ओके बघा सगळ्यांना स्क्रीनवर दिसतेच आहे ऑक्सिडेशन ऑफ इथिल बेन्झीन बघा इथिल बेन्झीन कसं आहे तर ही बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंग दिसते आणि त्या ठिकाणी हा CH2 CH3 म्हणजे हा झाला इथिल बेन्झीन आता या इथिल बेन्झीनचं काय करायचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं यामध्ये काय कोणती रिएक्शन्स असलं ऑक्सिडेशन रिएक्शन्स आपल्याला या ठिकाणी बघायची
ओके, आता काय या रिएक्शन्स मध्ये टोटल बघा, इथिल बेन्झीन दिसतोय आपल्याला, व्हेन इथिल बेन्झीन ऑन ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन कसं करायचं, असं बाय यूजिंग ऑक्सिजन अँड मॅग्नेज ऍसिटेट. तर इथे दिसतं ना, हा ऍसिटेट ग्रुप आहे, हा एमएन आहे, मॅग्नेज आहे, म्हणजे काय मॅग्नेज ऍसिटेट. ओके, ऍट अबाउट 126 डिग्री सेल्सिअस. किंवा आपल्याला माहिती आहे ऑक्सिडेशनसाठी आपण आता याच्या अगोदर एक रिएजन वापरला, ऑक्सिडायझिंग एजंट घेतले आपण. तसंच पुन्हा एक आपण यामध्ये काय वापरला, V2O5 डायरेक्ट ऑक्सिजन रिएक्शन करण्यासाठी ऍज अ कॅटलिस्ट म्हणून. V2O5 व्हॅनेडियम पेंटॉक्साइड, ओके नाही. मग इथे तो सुद्धा वापरतात. म्हणजे काय करायचं, इथिल बेन्झीन रिॲक्ट विथ ऑक्सिजन in presence of V2O5 at about 500 degrees Celsius or manganese acetate at about 126 degrees Celsius. Then with ethyl benzene undergo oxidation to form acetophenol. आणि काय झालं त्या इथे असेल, म्हणजे सरळ सरळ सेकंडरी जो कार्बन दिसतोय आपल्याला, हा काय झाला, इथले हायड्रोजन रिप्लेस झाले आणि तिथे हा ऑक्सिजन आला, डबल बॉन्ड. ओके नाही, सरळ सरळ अशी ही रिएक्शन आपल्याला दिसते. ही झाली प्रिपरेशन रिएक्शन्स ऑफ बेन्झाल सॉरी ऍसिटोफिनॉल फ्रॉम इथिल बेन्झीन. आता त्यात कसे आपण एबीसी 3 पार्ट पाडले, यात तसे काही पार्ट आपल्याला बघायचे नाही. एबीसी वगैरे असे काही पार्ट याच्यामध्ये आपल्याला नाही, म्हणजे सिंपल सरळ सरळ या ठिकाणी रिएक्शन्स आहे. ओके, चला थोडस आता आपण बॅक जाऊ परत एकदा. प्रिपरेशन ऑफ कीटोन. फर्स्ट घेतलं आपण प्रिपरेशन ऑफ ऍसिटोन. फर्स्ट घेतलं प्रिपरेशन ऑफ ऍसिटोन फ्रॉम आयसोप्रोपिल अल्कोहोल, सेकंड फ्रॉम आयसोप्रोपिलिन डायक्लोराइड, थर्ड फ्रॉम प्रोपाईल. ओके, चला तो पार्ट संपला ॲलिफॅटिकचा. आता ॲरोमॅटिकचा पार्ट घेतला, प्रिपरेशन ऑफ ऍसिटोफिनॉल. फर्स्ट फ्रॉम, पहिली सुरुवातीला घेतलं आपण मिथिल, सॉरी फर्स्ट फ्रॉम बेन्झीन, म्हणजे बॅक घेऊ आपण थोडंसं तुमच्या लक्षात येईल. फ्रॉम बेन्झीन बाय ऍसिटायलेशन रिएक्शन. आता बघा, हीच रिएक्शन जी आहे, याच रिएक्शन मध्ये आपण इन्स्टेड ऑफ ऍसिटिल क्लोराईडच्या ऐवजी आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी ऍसिटिक अनहायड्रेट सुद्धा यूज करू शकतो. तर आपल्याला काय करायचं, मुळात ऍसिटायलेशन करायचं. म्हणजे या ठिकाणी आपण काय करू शकतो, ऍसिटिल क्लोराईड सुद्धा इथे यूज करू शकतो. ओके, म्हणजे या ऍसिटिल क्लोराईडच्या ऐवजी हा एक फरक लक्षात घ्या. सेकंड, प्रिपरेशन ऑफ ऍसिटोफिनॉल फ्रॉम इथिल बेन्झीन. अशा ह्या 3 प्रिपरेशन रिएक्शन. म्हणजे हा प्रिपरेशनचा पार्ट इथे संपला. प्रिपरेशन ऑफ ऍसिटाल्डिहाइड, प्रिपरेशन बेन्झाल्डिहाइड, हा झाला अल्डिहाइडचा पार्ट. प्रिपरेशन ऑफ ऍसिटोफिनॉल आणि प्रिपरेशन ऑफ ऍसिटोन, हा झाला कीटोनचा पार्ट. आता आपण घेऊ स्ट्रक्चर्स ऑफ कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुपचे स्ट्रक्चर्स आपल्याला आता स्टडी करायचं आहे. आता ऑलरेडी आपण ते स्टडी केलेलं, तसं पाहता ऑलरेडी आपण बघितलंय की त्यामध्ये काय दिसतं. आपण कार्बोनिल कार्बन आहे, कार्बोनिल ऑक्सिजन आहे, कार्बोनिल कार्बन हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड अटॅच आहे, कार्बोनिल कार्बनचे 2 बॉन्ड जे ते फ्री आहे, ओके नाही. त्याला 2 अल्किल ग्रुप किंवा 2 अरिल ग्रुप किंवा 1 अरिल 1 अल्किल ग्रुप किंवा 2 हायड्रोजन किंवा 1 हायड्रोजन असं याच्यामध्ये अटॅच होऊ शकतं अल्डिहाइड आणि कीटोनच्या केसमध्ये, ओके नाही. आता आपल्याला ऍक्च्युअली इथे काय करायचं बघा, या ठिकाणी आपल्याला घ्यायचं स्ट्रक्चर ऑफ कार्बोनिल ग्रुप आणि ते स्ट्रक्चर आपल्याला एक्सप्लेन करायचं 2 पॉईंटच्या आधारे, 2 टर्मच्या आधारे एक्सप्लेन करायचं. फर्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ जॉमेट्री, त्याच्या जॉमेट्रीच्या आधारे आपल्याला एक्सप्लेन करायचं. आणि सेकंड आहे ऑन द बेसिस ऑफ पोलॅरिटीच्या आधारे आपल्याला एक्सप्लेन करायचं. मग आपण आता एक एक बोलू, ठीक आहे. सगळ्यांना आवाज येतोय? सर आवाज येतो ना? आवाज येतो सगळ्यांना? एकदा कोणीतरी अनम्यूट करून मला सांगा. परमेश्वर आवाज येतो बाळा? हा येतो बरं, येतो. हो सर. बरं ठीक आहे, ओके. अरे काय चाललं? चला फर्स्ट घेऊ स्ट्रक्चर ऑफ कार्बोनिल ग्रुप. एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ इट्स जॉमेट्री. तिच्या जॉमेट्रीच्या आधारे आपण ती एक्सप्लेन करू. आता इन कार्बोनिल ग्रुप मध्ये काय असतं, डबल बॉन्ड इन बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन, आता म्हटल्याप्रमाणे, ओके. आणि आउट ऑफ दिस त्यामध्ये सिग्मा बॉन्ड आहे आणि एक पाय बॉन्ड. हे कोणाला माहित आहे सगळ्यांना की डबल बॉन्ड जिथे असतो तिथे एक पाय बॉन्ड असतो, एक सिग्मा बॉन्ड असतो.
ट्रिपल बॉन्ड जिथे असते तिथे 2 पाय बॉन्ड असतात, एक सिग्मा बॉन्ड असतो. हे माहिती सगळ्यांना. तर तोच पार्ट जनरल यामध्ये पहिल्या पॉईंट दिला. दुसरा पॉईंट काय म्हणतो बघा, बोथ कार्बन आणि ऑक्सिजन्स आर sp हायब्रिडाइज्ड. हा महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की इथे जे कार्बन आणि कार्बन ऑक्सिजन जे आहे ते दोन्हीही sp2 हायब्रिडायझेशन त्याचं झालेलं आहे. काय झालेलं आहे त्याचं? sp2 हायब्रिडायझेशन झालेलं आहे. म्हणजे त्याचे ज्या ऑर्बिटल्स आहे त्यामध्ये त्या 3 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झालेले आहेत. पुढे आहे बघू आपण. आणि त्या 3 हायब्रिड ऑर्बिटल ह्या ओव्हरलॅप झाल्या. बघा इथे दिसते तुम्हाला सगळ्यांना. आता ह्यामध्ये आपल्याला ही जी लाल दिसते ही p ऑर्बिटल्स आहे. आता या ठिकाणी क्लिअर कट बघा. ही स्क्रीन सगळ्यांना दिसते का? आवाज? हो सर. ओके. तर आता या ठिकाणी बघा, हे जे हा जो कार्बन दाखवलाय, कार्बनचे हे जे लोब दाखवले 1 2 आणि हे 3 ज्याला डार्क केलेलं आहे, दिसते सगळ्यांना? हे जे आहेत ह्या हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत, 1 2 आणि 3. मग तुम्ही म्हणता सर हे वरती एक आणि खाली एक, हा एक लोब आहे ना, हो की नाही? हा पण दिसतोय ना एक आपल्याला, पण ही डार्क केलेली नाही. म्हणजे याचा अर्थ ती कोणती ऑर्बिटल आहे? ती p ऑर्बिटल आहे, अनहायब्रिडाइज ऑर्बिटल आहे. म्हणजे ज्याचं हायब्रिडायझेशन झाले नाही अशी ती ऑर्बिटल आहे. ओके. म्हणजे याचा अर्थ काय? हॅबिट ऑर्बिटल किती तयार झाला? 1 2 1 2 3. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी किती ॲटॉमिक ऑर्बिटल इन्व्हॉल्व झाले? 3. 3 कोणते झाले असेल बाबा? एक s आणि 2 p. म्हणजे हायब्रिडायझेशन कोणतं झालं? sp2. एक s आणि 2 p म्हणजे कोणते? sp2. म्हणून आपण काय म्हटलं की कार्बन जो आहे आणि ऑक्सिजन जो आहे कोणत्या हायब्रिडायझेशन मध्ये? sp2 हायब्रिडायझेशन मध्ये. क्लिअर? Okay. Now the 3 sp2 hybrid orbitals of carbonyl carbon form 3 sigma bond. आता आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की हायब्रिड ऑर्बिटल ऑलवेज फॉर्म सिग्मा बॉन्ड. ही डोक्यात फिट करून ठेवा. हायब्रिड ऑर्बिटल नेहमी कोणता बॉन्ड फॉर्म करते? सिग्माच बॉन्ड फॉर्म करते. भलाही ती हायब्रिड ऑर्बिटल ओव्हरलॅप कोणासोबत येते? इट मे बी ओव्हरलॅप विथ अनदर हायब्रिड ऑर्बिटल, इट मे बी ओव्हरलॅप विथ ॲटॉमिक ऑर्बिटल, आहे की नाही? ऑलवेज फॉर्म सिग्मा बॉन्ड. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय म्हणतो? वन विथ ऑक्सिजन. हा, आता ते सिग्मा बॉन्ड कसे फॉर्म झाले, कोणासोबत नेमके बघा. एक आहे ऑक्सिजन सोबतचा, एक आहे ऑक्सिजन सोबतचा, आणि आणि उर्वरित जे आहेत ते आहे त्याच्या ऍडजेसंट कार्बन सोबतचे. उर्वरित जे आहेत ते कसे आहेत? त्याच्या ऍडजेसंट कार्बन सोबतचे आहेत. ओके. ते पुढे मी दाखवतो तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला त्याच्यामध्ये ते दिसते आपल्याला. मी सांगतो तुम्हाला सगळ्यांना, काही प्रॉब्लेम नव्हतो. आता अनदर 2 विथ अदर ग्रुप अटॅच टू इट. जे आता मगाशी बोललो मी तसं, म्हणजे 2 ग्रुप जे अल्किल ग्रुप असेल त्याला त्याच्यासोबत. म्हणजे अशा 3 हायब्रिड ऑर्बिटल कटले. एक ऑक्सिजन सोबतची, 2 अल्किल ग्रुप सोबतची. मग आता एक उरली एक अनहायब्रिडाइज ऑर्बिटल, हो की नाही? ती आपण कोणती म्हणतो? त्याला p ऑर्बिटल उरलेली ती. तर ती जी p ऑर्बिटल आहे ती लॅटरली ओव्हरलॅप होते ऑक्सिजनच्या अनहायब्रिडाइज ऑर्बिटल सोबत. बघा इथे दिसतंय, हे बघा. मला सांगा सगळ्यांना, हे दिसते स्क्रीन? आता यामध्ये ही जी दिसते मी मार्क करतोय बघा, यामध्ये ही जी ऑर्बिटल आहे, संपत आला जॉईन कसं काय व्हायला ते सांगा. हे बघा, ही दिसते ना ही ऑर्बिटल, ही ऑर्बिटल ही आहे, ही ऑर्बिटल जी आहे ही आहे p ऑर्बिटल. याला म्हणायचं 2p ऑर्बिटल. कोणती 2p ऑर्बिटल? अनहायब्रिडाइज. आता p म्हटलं म्हणजे याचा अर्थ हायब्रिडाइज आहे का ती? नाही. हा, पण जर sp म्हटलं असतं, sp2 sp3 म्हटलं असतं, मग मात्र ती हायब्रिड ऑर्बिटल. उदाहरणार्थ हे बघा, ही sp2 हायब्रिड ऑर्बिटल, ही एक sp2, ही एक sp2, अशा 3 sp2 आहे. ओके, असो ती सोडा. आता ही जी 2p अनहायब्रिड ऑर्बिटल ही लॅटरली ओव्हरलॅप झालेली आहे. इथे लिहिलेलं पण आहे, ओव्हरलॅप द इलेक्ट्रॉन्स इन p ऑर्बिटल्स गिव्स राईज पाय बॉन्ड. म्हणजे या ऑक्सिजन सोबतच्या p ऑर्बिटल सोबत काय झालंय? लॅटरली ओव्हरलॅप झाली आहे. आणि हा जो झाला याच्यामध्ये काय बॉन्ड फॉर्म झाला? पाय बॉन्ड फॉर्म झाला. कोणता बॉन्ड फॉर्म झाला इथे? याच्यामध्ये पाय बॉन्ड्स यामध्ये आपल्याला तयार झालेला दिसतोय. ठीक आहे. हे बघा इथे दिसतंय, हे दाखवलं पाय बॉन्ड्स.
या ह्या ज्या ब्ल्यू कलर दिसतात ना, या लॅटरली ओव्हरलॅप झाल्यामुळे हा झालाय पाय बॉन्डचा. चला थोडंसं आता मागे जाऊ आपण. ओके, आता हे बघा, स्ट्रक्चर सगळ्यांना दिसत असेल. इथे काय लिहिलंय, कार्बन sp2 हायब्रिडाइज स्टेट मध्ये आहे, 3 सिग्मा बॉन्ड तो फॉर्म करतोय, दिसतंय. त्याचं स्ट्रक्चर जे ते प्लेनर आहे, एक ऑर्बिटल ही अनहायब्रिडाइज आहे, आणि बॉन्ड अँगलचा जर विचार केला तर 90. हे आपण काय करतोय, हे आपण काय शिकतोय, आम्ही शिकतोय स्ट्रक्चर ऑफ कार्बोनिल ग्रुप ऑन द बेसिस ऑफ जॉमेट्री. जॉमेट्रीच्या आधारे कार्बोनिल ग्रुपचं स्ट्रक्चर आपण स्टडी करतोय. ओके, आता हे दुसरं बघा, ही इथं दिलेलं आहे, तुम्ही आता लक्ष घेऊ शकता, सगळेजण देऊ शकता यामध्ये. आणि ही जी हॅबिट ऑर्बिटल आहे बघा, ही आणि ही, यामध्ये बॉन्ड अँगल जो असतो तो बॉन्ड अँगल असतो 120चा. आपल्याला सगळ्यांना माहित आहे, लक्षात घ्या की बॉन्ड अँगल हा त्या ठिकाणी त्या हायब्रिडायझेशनच्या नुसार आपण सांगत असतो कधी पण. म्हणजे बाबा SP असेल तर 180, SP2 असेल तर 120, आणि जर SP3 वगैरे असेल तो 109 to 105, म्हणजे 105 ते 110च्या दरम्यान तो बॉन्ड अँगल असतो. आता इथे कोणतं हायब्रिडायझेशन झालेलं आहे, SP2 म्हणून बॉन्ड अँगल बघा किती आहे, इथे किती आहे, 120 हा बॉन्ड अँगल या ठिकाणी. ओके, हे झालं स्ट्रक्चर ऑफ कार्बोनिल ग्रुप ऑन द बेसिस ऑफ ज्योमेट्री. आता आहे ऑन द बेसिस ऑफ पोलॅरिटी. पोलॅरिटीच्या आधारित त्याचं स्ट्रक्चर काय आहे आपण एकदा बघू. आता तर पोलॅरिटीच्या आधारित स्ट्रक्चरची माहिती घेऊ आपण. द इलेक्ट्रॉन्स इन द पाय, आता जो पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड मध्ये ऑफ कार्बोनिल ग्रुप आर नॉट इक्वली शेअर्स. बघा, इलेक्ट्रॉन जे आहे पाय बॉन्ड मध्ये ते काही इक्वली शेअर नसतात. म्हणजे उदाहरणार्थ ते आता हे जिथे पाय बॉन्ड दिसतो ना, या पाय बॉन्ड मध्ये हे इलेक्ट्रॉन ना कार्बनकडे ना ऑक्सिजनकडे इक्वली शेअरिंग नाही त्याचं. मग ते काय असतात, ते जिकडे जिकडे इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाढते तिकडे मूव्ह होतात, जिकडे इलेक्ट्रोनिगेटिव्ह कमी झाली त्या साईडला अपोजिट साईडला ठेवतात. त्यानुसार त्याचं काय असतं, शेअरिंग होत असतं, म्हणजे डबल बॉन्डच्या मध्ये. आता इथे दिसते तुम्हाला, सगळ्यांना स्क्रीन दिसते राईट. आता या ठिकाणी बघा, हे जे दिसते ना, हा पाय बॉन्ड आहे, हा आहे पाय बॉन्ड. तर पाय बॉन्ड मध्ये ही जी पेअर आहे, ही पेअर या ठिकाणची जी पेअर आहे, ही पेअर समजा म्हणू आपण अशी, तर ही पेअर इक्वली शेअर नाही ना या कार्बनकडे ना ऑक्सिजनकडे. ही कशी आहे, थोडीशी कोहेबल आहे, ज्या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाढली तिकडे जाते. उदाहरणार्थ ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त असते, पण ही पेअर थोडीशी या साईडला शिफ्ट झालेली आहे, म्हणून या ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. ओके, आता होतं काय, एखादा जर रिएजंट आपण या ठिकाणी घेतला तर लगेच ही पेअर काय होते, ऑक्सिजनकडे पूर्णपणे शिफ्ट होऊन जाते. म्हणजे हा पार्शियल जो आहे, आपण डेल्टा साइन जे दाखवतो पार्शियल, ते निघून जातं. इथं कम्प्लीट निगेटिव्ह चार्ज या ऑक्सिजन घेतो, इथे कम्प्लीट पॉझिटिव्ह चार्ज या कार्बन. कारण काय, ती पेअर जी आहे, ती पेअर पाय पेअर जी आहे ती ऑक्सिजनवर काय झाली, शिफ्ट झाली. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ ती पेअर इझिली शिफ्ट झाली, म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ही इलेक्ट्रॉन पेअर या ठिकाणी कशी आहे, अनइक्वली शेअरिंग आहे, इक्वल शेअरिंग आहे. ही कुठे मूव टुवर्ड्स द ऑक्सिजन एटम. व्हाय, ड्यू टू द मोर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन एटम. ऑक्सिजन एटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय झाला, इथे पोल तयार झाले दोन तर, एक ऑक्सिजनचा निगेटिव्ह पोल आणि कार्बनचा पॉझिटिव्ह पोल. म्हणजे याचा अर्थ काय झालं, हा पोलार ग्रुप तयार झाला. ओके नाही, म्हणून आपण हे जी जिओमेट्री स्टडी करतो, सॉरी स्ट्रक्चर स्टडी करतो, हे कशाच्या आधारे करतोय, पोलॅरिटीच्या आधारे स्टडी. आणि मग आपण फर्स्ट सेमला सेकंड सेमला कुठेतरी घेतलंय आपण, बघा आठवता का, तर की जे पोलर मॉलिक्युल असतो त्याला डायपोल मुवमेंट असते, याची डायपोल मुवमेंट 0, त्याची पोलॅरिटी 0, तो नॉन पोलर मॉलिक्युल. पण याची डायपोल मुवमेंट बघा किती, याची डायपोल मुवमेंट 2.3 to 2.8. म्हणजे याचा अर्थ, आणि डी स्टँड फॉर डीबे, हे 2.3 to 2.8 या दरम्यान याची काय आहे, डायपोल मुवमेंट आहे. म्हणजे याचा अर्थ हा मॉलिक्युल, हा ग्रुप जो आहे कार्बन ग्रुप, हा कसा आहे, पोलार आहे. बरोबर आहे. आपल्याला माहिती ज्याची व्हॅल्यू असते, डायपोल मुवमेंटची व्हॅल्यू ज्याची असते तो आहे पोलार, आणि ज्याची डायपोल मुवमेंटची व्हॅल्यू 0 आहे तो आहे नॉन पोलार. इथे व्हॅल्यू 0 आहे का, नाही. किती आहे, 2.3 to 2.8. म्हणजे याचा अर्थ हा काय आहे, पोलार ग्रुप आहे. म्हणजे आणि दिसतंय आपल्याला काय, पॉझिटिव्ह पोलार आहे, निगेटिव्ह पोलार, म्हणजे याचा अर्थ हे काय, पोलार आहे. ओके, म्हणजे असा हे स्ट्रक्चर्स ऑफ कार्बोनिल ग्रुप ऑन द बेसिस ऑफ पोलॅरिटी. याच्या अगोदर घेतलं ऑन द बेसिस ऑफ ज्योमेट्री. ओके,
आता मला सांगा, इथपर्यंत सगळ्यांचं लक्षात आलं? हॅलो, आवाज चॅटिंगचं काय नाही सर, अजून मला आवाज येत नाही. आता वैभवला आवाज येत नाही. वैभव ती सिस्टीम तू तू ऑन केल्यानंतर येतोय सर. नाही, आपको आ रहा सर वो आता येतोय येतो ना सर, वैभव? आता नेमकं सर यायला लागला. हो सर, आता म्हणजे 12:50 पासून यायला लागलाय. हो का, बरोबर. भरपूर वेळ झाला मग तू यायला लागलास. ते काय केलं माहितीये का, तू तू ज्यावेळेस ऑन करतो ना बघा, त्यावेळेस तिथे ऑडिओचं एक ऑप्शन असतं, ते विथ ऑडिओ असं किंवा विथ ऑडिओ व्हिडिओ असं म्हणतात. मग आपण येस नो म्हटलं की ते तुझं नो म्हटलं असं तुला आवाज येणार नाही, असं असतं. ठीक आहे, हरकत नाही. काय ते सेटिंग बदलली होती सर, काय हा हा ते हा. स्विच ऑफ करून उघडलं तर आवाज यायला. अच्छा अच्छा, हो का, हो का, बरं. हरकत नाही. आता मी तुम्हाला ह्या ग्रुपवर टाकलेलंच आहे. आणि आता हे बघा, आता काही जणांना ही स्लाइड पूर्ण दिसत नाही, म्हणजे आता आता नाही, जे मी स्लाइड शेअर केलेल्या तुमच्या ग्रुपवर, पण त्या स्लाइड पूर्ण आहे. काही जणांना रिॲक्शन अर्धवट दिसत आहे, असं असं मला कळालं. पण ते रिॲक्शन सुद्धा पूर्ण आहे. त्याला ओपन करताना फक्त ते रिॲक्शन ज्यावेळेस आपण त्या पीपीटीवर क्लिक करतो त्यावेळेस ते ओपनचं ऑप्शन येतं आपल्याला. ओपन विथ डॉक्युमेंट होतं, ओपन विथ पीडीएफ फाईल किंवा ओपन विथ WPS असं विचारतात ते. तर त्यामध्ये ते ऑप्शन वेगवेगळे वापरून ओपन करा, म्हणजे तुम्हाला ती कम्प्लीट स्लाइड दिसेल. अलग लक्षात. उदाहरणार्थ आता ही जी रिॲक्शन आहे, एक दाखवतो मी तुम्हाला. अरे हो, स्क्रीन क्लोज झाली का? हे कोण आहे? स्क्रीन कशी गेली आमची? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो सर. हा. आता हे बघा, एक रिॲक्शन दाखवतो मी तुम्हाला. ही रिॲक्शन काही जणांना, म्हणजे तुम्हालाही कदाचित, बाकीच्यांनाही दिसत असेल, असं थोडीशी अर्धवट दिसते. असं तुम्ही ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये असं मला मेसेज आलाय. तो नेमकं कसा आहे माहिती आहे का? त्याचं कारण हे आहे की ती ओपन करताना आपण कशामध्ये केली आहे, ही रिॲक्शन असेल, याच्या अगोदरची रिॲक्शन आहे, ह्या काय अपूर्ण दिसत आहे असं म्हणणं आहे. तर काहीच नाही, सरळ सरळ त्या ओपन करताना त्याला वेगळ्या ऑप्शनमध्ये देऊन ओपन करायचं, जसं की PDF आहे किंवा दुसरे ना असे वेगळ्या ऑप्शनमध्ये देऊन ओपन करा, म्हणजे आपल्याला ते क्लिअर तुम्हाला ते दिसेल. आणि याच्यानंतरही काही ऑप्शन अडचण आली असेल तर मग मी तुम्हाला तिथे आपण एक अनदर ऑप्शन देऊन सॉल्व्ह करू प्रॉब्लेम. जसं की आता 9 नंबरची स्लाइड जी आहे उदाहरणार्थ, त्यामध्ये ती दिसत नाही म्हणतात. ओके, असो. आता हा इथपर्यंत जो पार्ट होता, हा आहे आपला पार्ट. यामध्ये नेक्स्ट पार्ट जो घ्यायचा आपल्याला, तो घ्यायचा यामध्ये ऍसिडिटी ऑफ अल्फा हायड्रोजन इन कार्बन. ऍसिडिटी ऑफ अल्फा हायड्रोजन इन कार्बन. आता कोणी सांगू शकतं का व्हॉट इज बाबा ऍसिडिटी? डिफाइन ऍसिडिटी. Having H positive ions. H पॉझिटिव्ह आहे. ओके, आता अल्फा हायड्रोजन ॲटम, व्हॉट इज अल्फा हायड्रोजन ॲटम? कार्बनच्या नंतर अल्फा अल्फा कार्बनला हा, राईट राईट. अल्फा कार्बनला अटॅच असलेला जो हायड्रोजन आहे किंवा जे हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनला काय म्हणायचं? अल्फा हायड्रोजन असं म्हणायचं. राईट. स्क्रीन गेली. बघा, आता इथे दिलेलं आहे आपण सरळ अल्फा कार्बन काय आहे, अल्फा हायड्रोजन काय आहे, ते सरळ दिलं. आता अल्फा कार्बन कशाला म्हणायचं, तो एक पार्ट आहे तो महत्वाचा. स्लाइड दिसत नाहीये. साईडने दिसत नाही. नाही सर, ते कम्प्युटरची स्क्रीन आहे. ओके, ये सगळे आप देखो ना. अब
हो सर. दिसले आता हो. परमिशन हाँ काय हाँ भाई. हा अच्छा acidity of alpha hydrogen in carbonyl compounds. Okay, first in case of carbonyl compounds आपण ती थोडीशी माहिती घेऊ. कार्बोनिल कंपाऊंड मध्ये कार्बन ऍटमला जो डायरेक्टली अल्किल ग्रुप अटॅच आहे कार्बनला जो कार्बन अटॅच आहे कार्बोनिल कार्बन ज्या कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे तो कार्बन म्हणजे कोणता अल्फा कार्बन. दॅट मीन्स इन कार्बोनिल कार्बन कार्बन ऍटम डायरेक्टली अटॅच विथ अनदर टू कार्बन पॉसिबिलिटी किती कार्बनची दोन कार्बनला अटॅच असण्याची. Okay, and that carbon atom is known as alpha carbon atoms. Okay, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल इन acetaldehyde how many alpha carbon atom present कोण सांगतो चला इन acetaldehyde how many alpha carbon atom is present. मी काय म्हटलं प्रश्न लक्षात घ्या अल्फा कार्बन म्हटलं हायड्रोजन नाही. चला सांगा आन्सर. One. One, right. And now in case of acetone, One. acetone मध्ये पण वनच का. एसीटोन का फार्मूला क्या है CH3 C डबल बॉन्ड हो CH3 C डबल बॉन्ड हो CH3 यानी कि यहाँ Two. दो कार्बन अटैच है कार्बोनिल कार्बन. सो हियर such acetone contain two alpha carbon atoms. ओके आता मग अल्फा हायड्रोजन काय बघा. अल्फा हायड्रोजन मध्ये काय ते हायड्रोजन ॲटम विच इज प्रेझेंट विच अटॅच डायरेक्टली टू दी अल्फा कार्बन म्हणजे त्या अल्फा कार्बनवर जे हायड्रोजन आहेत ते. मग आता परत माझा एक प्रश्न सगळ्यांना की ऍसिटाल्डिहाइड मध्ये किती अल्फा हायड्रोजन आहे. ऍसिटाल्डिहाइड मध्ये किती अल्फा हायड्रोजन आहे. अल्फा कार्बन किती आहे एक त्या कार्बनला हायड्रोजन किती अटॅच आहे तीन CH3 तीन आहे. Eight. म्हणजे हायड्रोजन ॲटम किती अल्फा हायड्रोजन ॲटम ऍसिटाल्डिहाइड मध्ये तीन. ऍसिटोन मध्ये किती आहे सहा. लक्षात येते का. ओके acidity of alpha hydrogen in carbonyl compound is an important characteristic of organic. म्हणजे बघा त्या अल्फा हायड्रोजनची ऍसिडिटी जी आहे ही हा महत्वाचा पार्ट आहे वैशिष्ट्यपूर्ण कॅरेक्टर आहे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे कशाचा कार्बोनिल कंपाऊंड जे कार्बोनिल कंपाऊंड आहेत त्याचे म्हणजे ऑलरेडी कीटोन मोस्ट. ओके द कार्बोनिल कंपाऊंड इज स्ट्रॉंगली इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आणि हे जे हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आहेत. कार्बोनिल ग्रुप जो आहे तो काय करतो कार्बोनिल कंपाऊंड जे काही इलेक्ट्रॉन withdrawing groups आहेत. This electron withdrawing effect is transmitted next to alpha carbon and then alpha hydrogen. म्हणजे काय होतं कार्बोनिल कार्बनकडून अल्फा कार्बनकडे आणि अल्फा कार्बनकडून अल्फा हायड्रोजनकडे ही इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट हा ट्रान्समिट होत जात असतो. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट हा ट्रान्समिट होत जात असतो. ओके आणि मग त्याच्यामुळे काय होतं तो बॉन्ड जो आहे तो बॉन्ड कसा होतो अल्फा कार्बनचा आणि अल्फा हायड्रोजनचा बॉन्ड जो आहे हा वीक होत जातो. काय होतो वीक होतो. ओके अल्फा हायड्रोजन इज विलिंग टू लूज इलेक्ट्रॉन आणि मग तो अल्फा हायड्रोजन काय करतो इलेक्ट्रॉन रिलीज करून टाकतो. कोणाला देतो तो अल्फा कार्बनला देतो. म्हणजे तो जो हायड्रोजन रिमूव्ह होतो मग तो कसा रिमूव्ह होईल ज्यांनी ज्या हायड्रोजन इलेक्ट्रॉन दिले तो रिमूव्ह होत आहे म्हणजे त्याच्यावर कोणता चार्ज येईल त्या हायड्रोजनवर पॉझिटिव्ह कोणता चार्ज आहे त्याच्यात H पॉझिटिव्ह. ओके म्हणजे काय म्हटलं हायड्रोजन अल्फा हायड्रोजन इज विलिंग टू लूज इलेक्ट्रॉन टू अल्फा कार्बन बिकॉज इट्स स्लो. आणि आता हे कशामुळे होतं कारण की त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे. त्याची इलेक्ट्रॉनिक कमी असल्यामुळे त्याला इलेक्ट्रॉन काय करावं लागतात लूज करावं लागतं. उदाहरणार्थ बघा कार्बनची 2.5 आहे आणि हायड्रोजनची 2.1 आहे. जास्त कोणाची आहे कार्बनची. मग इलेक्ट्रॉन कोण उडेल कार्बन. मग हायड्रोजनला इलेक्ट्रॉन लॉस करावं लागेल आणि मग त्याच्यामुळे हायड्रोजन रिमूव्ह झाला. कसा रिमूव्ह झाला इन द फॉर्म ऑफ H पॉझिटिव्ह. सो व्हॉट आपण याचा अर्थ काय झाला ऍसिडिटी इन्क्रीज झाली. म्हणून काय म्हटलं की अल्फा हायड्रोजन जो आहे तो अल्फा हायड्रोजन हा कार्बोनिल ग्रुपची ऍसिडिटी खूप महत्वाची. अल्फा हायड्रोजनमुळे कार्बोनिल ग्रुपची ऍसिडिटी ही खूप महत्वाची आहे. असं पार्ट्स आपल्याला याच्यामध्ये शिकायला मिळतील. ठीक आहे बघा इथे दिले दस द इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग बेस. समजा आता एक आपण असं घेऊ कार्बोनिल ग्रुप घेतला आपण एखादा कार्बोनिल कंपाऊंड आणि एखादा बेस घेतला. तर बेस काय असतं बेसचे बेस जो आहे OH निगेटिव्ह घेतला त्याचे काही H पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करणे किंवा पॉझिटिव्ह ग्रुप अट्रॅक्ट करण्याची टेंडन्सी आहे. मग तो काय करतो
हा जो एच दिसतो इथे, सगळ्यांना स्क्रीन दिसते का? सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? हा, आता इथे बघा, या ठिकाणी हा कार्बोनिल कार्बन आहे, म्हणजे अल्फा कार्बन कोणता आला? हा दिसतो सगळ्यांना? हो. मग आता या ठिकाणी हा हायड्रोजन जो आहे हा कोणाला अटॅच आहे? या कार्बनला, म्हणजे हा हायड्रोजन कोणता आला? अल्फा हायड्रोजन. ठीक आहे. मग हा अल्फा हायड्रोजन काय करतोय? हे इलेक्ट्रॉन, कार्बोनिल ग्रुप जो आहे, मग अशी म्हटलं मी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, म्हणजे हा इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो. तो कोणाकडून करेल? कार्बन. कार्बन कोणाकडून करेल? हायड्रोजन. हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन जर इकडे जात आहे, शिफ्ट होत आहे याच्यामध्ये, तर हायड्रोजनला काय करावं लागेल? रिमूव्ह व्हावं लागेल. कशा फॉर्म मध्ये? इन द फॉर्म ऑफ एच पॉझिटिव्ह. राईट, इन द फॉर्म ऑफ एच पॉझिटिव्ह व्हावं लागेल. आणि बघा ही पेअर इथे आली, म्हणून या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज झाला इथे. हा निगेटिव्ह चार्ज. ओके, असो. या ठिकाणी काय केलं? ऍसिडिटी या ग्रुपमुळे, या अल्फा हायड्रोजनमुळे या ठिकाणी या ग्रुपची कंपाऊंडची आपल्याला दिसते. दिस कार्बेनियॉन, आता हा कार्बेनियॉन आहे बरं, निगेटिव्ह चार्ज कॅरीज कार्बन ॲटम म्हणून कार्बेनियॉन. त्या कार्बेनियनची स्टॅबिलिटी कशी आहे, काय आहे ते बघू आपण. म्हणजे याची स्टॅबिलिटी, हा असंच कसं राहू शकतो का, हा प्रश्न निर्माण होईल ना आपल्याला. किंवा हा जो आहे एच पॉझिटिव्ह रिमूव्ह झाल्यानंतरही याला स्टॅबिलिटी मिळत असेल, म्हणून याची ऍसिडिटी इन्क्रीज होते, व्हॅल्यू त्याची वाढते. म्हणजे आता इथे काय केलंय बघा, याची स्टॅबिलिटी रेझोनेटिंग फॉर्म मध्ये कशी दिसते आपल्याला, रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म करता येते का? तो जर करत असेल म्हणजे कार्बेनियन हा कसा आहे? स्टेबल आहे. जरी कार्बन निगेटिव्ह चार्ज आहे तरी तो समवॉट कसा आहे? स्टेबल आहे. ओके, बघा कसं, ही जी पेअर आहे या कार्बनवरची, कार्बेनियनवरची इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ही या कार्बनकडे शिफ्ट होती, म्हणजे हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होतो म्हणून आपण. आणि ही इथली जी आहे कार्बोनिल कार्बन आणि कार्बन ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन पेअर ही ऑक्सिजनवर शिफ्ट होऊन जाते. म्हणजे बघा हे जे स्ट्रक्चर आहे कार्बेनियन, आणि हा जो इथं फॉर्म एक अनॅन. आता याला कार्बनियन म्हटलं का नाही, कारण इथे निगेटिव्ह चार्ज, आता हा निगेटिव्ह चार्ज नाही पाहिजे इथे, इथे हा निगेटिव्ह चार्ज नको. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ इथे काय झाला, हा इनोलेट फॉर्म तयार झाला. हा कार्बेनियन हा इनोलेट फॉर्म. म्हणजे थोडक्यात काय, आपण ही जी पेअर आहे, ही जी इलेक्ट्रॉन पेअर जी हायड्रोजन कडून या कार्बनने घेतलेली आहे, ती अशी इन बिटवीन ऑक्सिजन, कार्बन, ऑक्सिजन ही काय असते? शेअर. म्हणून बघा इथे डॉटेड लाईन आपण दाखवली अशी, ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये, आणि या कार्बन आणि कार्बन मध्ये, लक्षात. आणि यालाच म्हणायचं रेझोनन्स हायब्रिड. म्हणजे याचा अर्थ काय, की तो अल्फा हायड्रोजन ॲटम जी आहे, प्रेझेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम्स, हे जे आहे हे या कार्बोनिल ग्रुपच्या कंपाऊंडच्या ऍसिडिटीसाठी खूप महत्वाचे. म्हणून टॉपिक म्हणून आपल्याला नाव दिलं ऍसिडिटी ऑफ अल्फा हायड्रोजन इन कार्बोनिल कंपाऊंड, म्हणून त्याला नाव तसं दिलं. क्लिअर? म्हणजे असा तो पार्ट त्याच्यामध्ये. आता आपण काय करू, मला वाटतं आता स्लाइड पण संपल्या काय आहे ना, आणि वेळ पण झाला तसं आपला. स्लाइड शेअरिंग स्टॉप. ओके, स्टॉप. स्क्रीन दिसते का हो आता? काही नाही ना? हॅलो, नाही सर, काही नाही दिसत राहिलं स्क्रीन वरती. बरं, ठीक आहे. मग मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप केली म्हणून म्हटलं. आता बघा, आता काय झालंय, कोणी 15, कधी 17, आणि आता तर लगेच 12 आहे. हे जॉईनिंग जे होत आहे, हे मी 12ला लेक्चर असलं समजा आपलं, तर मी काय करत असतो, साधारणतः 11:45 किंवा 11:50 पासूनच मीटिंग स्टार्ट करतो, म्हणजे जेणेकरून तुम्ही 10 मिनिटं जॉईनिंग. तेवढ्या काळात आजही जॉईन झाले, 10-12 जण जॉईनिंग झाले, पण नंतर मग परत उशिरा झाले बरेच. असं करू नका. सगळ्यांना एकदा मेसेज द्या, सगळ्यांना पर्सनली फोन करून तुम्ही सांगा, ग्रुपवर तर आम्ही टाकलेलंच आहे, आणि कोण कोण जॉईन झाले दिसतं जे स्पष्ट, त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. किंवा मी होतो नव्हतो असं काही म्हणायचा विषय येत नाही. त्यामुळे कृपया सगळ्यांना मेसेज पाठवा की बाबा लेक्चर सुरू झालेलं आहे, त्यांना व्यवस्थित जॉईन व्हा, समजून घ्या काय चाललं काय नाही तर कसं. आणि आता ह्या ज्या तुम्हाला पीपीटीच्या फॉर्म मध्ये नोट्स टाकलेले आहेत ते वाचा, म्हणजे आपलं जे शिकवलेलं आहे ते कुठेतरी डोक्यात बसेल. ठीक आहे. मग चला, मग आता आपण आजची मीटिंग एंड करून टाकू. कुछ प्रॉब्लेम याच्यामध्ये काही अडचण आहे का मला सांगा. आजच्या शिकवण्यामध्ये काही ऍड करू का? आजच्या शिकवण्यामध्ये काही अडचण आहे का मला सांगा.
काही प्रश्न असतील ते विचारा तुमचे, किंवा पर्सनली मला तुम्ही तुमचे प्रश्न ग्रुपवर सुद्धा टाकू शकता. म्हणजे यावर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही ग्रुपवर सुद्धा टाकू शकता. आणि आता काय करा, प्रत्येकाने काय करा, तुमचा जो ईमेल ॲड्रेस आहे, जीमेल ॲड्रेस, ज्यांच्याकडे ईमेल ॲड्रेस आहे त्यांनी मला काय करा, तुमचा ईमेल ॲड्रेस माझ्या पर्सनल ग्रुपवर सगळ्यांनी पाठवा. म्हणजे मी काय करतो, एक आपण गुगल क्लासरूम तयार करू आपली, सगळ्यांनीच कोणाची ईमेल तुम्ही सगळ्यांनी तुमचे जे ईमेल ॲड्रेस आहे ते माझ्याकडे पाठवायचे. ठीक आहे, वैभव लक्षात येतं बाळा, वैभव पळसकर? हो सर. ओके बाळा, ईमेल आयडी मला पाठवून द्यायचा. आणि काही अडचण असेल ती विचारायचं. पीपीटी बघितली का तू आपली, मी शेअर केलेली होती ग्रुपवर? बघून घे, पाहिली ती बघून घे. ती ओपन करताना फक्त arrow मध्ये असे. हा बघून घेताना ओपन करताना फक्त 1-2 ऑप्शन असेल, त्या ऑप्शन मध्ये ओपन करून बघायचे. चालेल. इकडे बाकी मुलींमध्ये भावना, पीपीटी दिख रही है मेरा पूरी? हेलो महेश, जी सर देखिए. है ना? तो पीपीटी लगे तो आप आपके हिसाब से उसको देख के एक रफ बुक में नोट कर लो, बुक में आपके हिसाब से वो लिख लो थोडा सब. हे भावनासाठी सगळ्यांसाठी हे की तुम्ही ते पीपीटी वरून तुमच्या वहीमध्ये उतरून घ्या, म्हणजे कमीत कमी उतरताना लिहिताना ते वाचल्या जाईल, अभ्यास काय होईल, त्यामध्ये तुमची प्रॅक्टिस होईल, रायटिंग प्रॅक्टिस होईल. चला, काही प्रश्न असेल तर मला माझ्या ग्रुपपासून इथे टाकू शकता. आणि ईमेल आयडी तुमचं सगळ्यांनी टाकायचा. ठीक आहे, चला. ओके, हॅव अ गुड डे. चला, मीटिंग एंड करू आपण आता.